अनिल परब बिथरलेले आहेत म्हणून व्यक्तिगत टीका करत आहेत मंत्री शंभूराज देसाई। रामदास कदम यांनी शिवसेना नेते म्हणून जवळून त्यांना मी ओळखतो। त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे। त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले असतील, मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा याचा काही संबंध नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ होणार की महाविकास आघाडीचा होणार हे लवकरच कळेल। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक कामं झाली आहेत, हे सुद्धा त्यांनी पाहावं। घरामध्ये घरगुती काम करत असताना कशा पद्धतीचा अपघात झाला हे रामदास कदम यांनी सांगितले। रामदास कदम यांनी त्यांचा प्राण वाचवला आणि त्यांना दवाखान्यात नेलं होतं हे आम्हाला सुद्धा आठवत आहे। मात्र अशा व्यक्तिगत बाबतीत मायमाऊलींचा उल्लेख करून व्यक्तिगत टीका करायची, त्यांचे चारित्र्य हनन करायचं हे चुकीचं आहे आणि याला चुकीचं राजकारण म्हणतात। अनिल परब बिथरलेले आहेत आणि म्हणूनच अशा पद्धतीने ते व्यक्तिगत टीका करत असल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेला आहे। पहिल्याच दिवशी जेव्हा माननीय रामदास कदम साहेबांनी हे वक्तव्य दसरा मेळाव्यामध्ये केलं, तिथंच मला आपल्या प्रतिनिधींनी विचारला होता हा प्रश्न। तेव्हा मी सांगितलं होतं की त्यावेळी म्हणजे जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं निधन झालं, त्यावेळी रामदास कदम साहेब हे इनर सर्कलमध्ये म्हणजे आतल्या गोटातले मातोश्रीच्या एक प्रमुख नेते होते। त्यांचा पूर्ण मातोश्रीमध्ये अत्यंत विश्वासानं सगळीकडे वावर असायचा। त्यामुळे आता त्यांनी रामदास कदम साहेबांनी जे वक्तव्य परवा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूबद्दल केलं, त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणलं की बाबा ही एक जबाबदारी व्यक्ती आहे आणि असं काय नाही की ते बाहेरनं ऐकू बोलतात, ते तिथं होते स्वतः। आणि म्हणून आम्ही म्हणलं बाबा ह्याच्या बाबतीत आता खोलवर जाऊन माहिती मिळाली पाहिजे काय नेमकं सत्य आहे ते। आता काय झालं याच्यामध्ये, लगेच अनिल परब साहेबांनी स्टेटमेंट आज दिलं की आम्ही रामदास कदम साहेबांना कोर्टात खिचू। लगेच रामदास कदम साहेबांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणले माझी नार्को टेस्ट करा आणि उद्धव ठाकरे साहेबांचे नार्को टेस्ट करा। आता काय झाले, हे दोन्ही बाजूनं त्यांचे दावे हे कशा पद्धतीनं योग्य आहेत हे सांगितले जाते। पण ह्या ज्या गोष्टी रामदास कदम साहेब बोलले हे त्यांनी स्पष्ट केले की भाषणाच्या ओघात मी साहेबांच्या बद्दल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बद्दल बोलताना मी ते माझ्या मनातलं बोलून गेलो। असं काय नाही की रामदास कदम साहेब मुद्दाम बोलले, जाणीवपूर्वक बोलले, निवडणुका तोंडावर आहेत महानगरपालिकेच्या म्हणून त्याला काहीतरी वळण देण्यासाठी बोलले, असं काय नाही। त्यांनी स्पष्ट केलं आणि आम्हाला म्हणजे आता गेली म्हणजे 97 पासून 30 वर्ष होत आली, आम्ही रामदास कदम साहेबांना एक शिवसेना नेते म्हणून जवळ ओळखतो। त्यांचं काम करायची पद्धत, त्यांची भाषणाची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे। ते आत एक बाहेर एक असं कधी बोलत नाही। त्यामुळे ते त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले, पण त्याचा महानगरपालिका निवडणुकीचा काही संबंध नाही। राहतात नाही काय कुठं म्हणजे हाकलून द्यायचा प्रश्नच नाही ना। रामदास कदम साहेब शिवसेनेचे नेते आहेत आणि अनिल परबनं आरोप केले, अनिल परबनं चिक्कलपीक केली, त्याच्यावर विश्वास ठेवून अशा पद्धतीची काय कारवाई करायची गरज आहे? अनिल परब उद्या त्याच्या मनाला वाटेल तसं कोणावर बी आरोप करेल, काही आरोप करेल, बेछूट आरोप करेल, तथ्यहीन आरोप करेल, याच्याकडे काही पुरावा नाही असे आरोप करेल, त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे अशा पद्धतीची मी तेच म्हणतो ना, अनिल परब आता ही बिथरलेली आहेत, त्यामुळे ते अशा पद्धतीची नाहक व्यक्तिगत टीका करतायत। समाज अशा टीकेकडे लक्ष देत बाबतीत सुद्धा रामदास कदम साहेबांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी सांगितलं की घरामध्ये घरगुती काम करत असताना कशा पद्धतीचा अपघात झाला आणि त्यावेळी सौभाग्यवती वहिनींना स्वतः रामदास कदम साहेबांनी त्यांना लागलेली आग विझवून त्यांचा प्राण वाचवला आणि त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज केलं, दवाखान्यात नेलं आणि आम्हालाही आठवतंय दोघंही पती पत्नी त्यावेळी दवाखान्यामध्ये होते। त्यामुळे अशा व्यक्तिगत बाबींचा एखाद्या मायमाऊलीच्या बाबतीतला असा काहीतरी आरोप करायचा आणि ते ह्याला उलट राजकारण म्हणतात की आता रामदास कदम साहेबांवर व्यक्तिगत टीका करायची आणि त्यांचे चारित्र्य हनन करायचं, त्यांची बदनामी करायची, हा प्रयत्न जो अनिल परब करतायत हा चुकीचा आहे। हा संसदीय किंवा आपण जे सर्वसाधारण राजकीय कामकाज बघतो त्याच्यामध्ये कोणी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत नाही। त्यामुळे उलट अनिल परबच आता बिथरलेले आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीनं व्यक्तिगत टीका करतायत। रामदास कदम साहेबांनी त्या प्रकरणाचा उचित खुलासा केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा।